मोठी बातमी, भाजपनं जाहीर न केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात अजूनही पेच कायम आहे। पुण्यातील खडकवासला कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंटमधून कुणाला उमेदवारी द्यायची यावरती संभ्रम कायम आहे। खडकवासला मतदारसंघ मित्रपक्षांना सोडून वडगाव शेरी मतदारसंघ मागायचा की नाही, तसंच कसबा विधानसभेत उमेदवार ब्राह्मण द्यायचा की ब्राह्मणेतर यावरून सुद्धा पेच कायम आहे। तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना उमेदवारी द्यायची की त्यांचे ज्येष्ठ बंधू माजी मंत्री दिलीप कांबळे यांना उमेदवारी द्यायची यावरती चर्चेची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे पुण्यातून आपल्या सोबत आहेत। वैभव, काय पुण्यातली स्थिती? श्वेता, पुण्यात भाजपच्या यादीमध्ये ज्या उमेदवारांची नावं जाहीर झाली त्यापैकी विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळेल असा कयास होता। मात्र त्यापैकी केवळ 3 जणांचीच नावं जी आहेत ती जाहीर झालीत। 2 ठिकाणची नावं जाहीर झालेली नाहीत। 5 विद्यमान आमदार होते भाजपचे, त्यापैकी केवळ सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगरमधून, माधुरी मिसाळ पर्वतीमधून आणि चंद्रकांत पाटील कोथरूडमधून शहरातून एवढी 3च नावं जी आहेत विधानसभा मतदारसंघातली विद्यमान आमदारांची ती जाहीर करण्यात आली आहे। भाजपमधून भाजपचे खडकवासल्यातले आमदार जे आहेत भीमराव तापकीर आणि त्याचबरोबर कॅन्टोन्मेंटमधले आमदार जे आहेत सुनील कांबळे यांची उमेदवारी घोषित झालेली नाही। याचं कारण या दोन्ही जागांवरती पेच जे आहेत ते सुटायला तयार नाही आहेत। या दोघांचीही कामगिरी फारशी उत्तम नसल्याचा निष्कर्ष जो आहे तो सर्व्हेमधून पक्षाच्या समोर आलेला होता। त्यामुळे हे मतदारसंघ घ्यायचे, इथले उमेदवार बदलायचे, काय करायचं असा पेच भाजपसमोर होता। त्यापैकी खडकवासला मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादीशी स्वॅप करावा आणि त्या बदल्यात वडगाव शेरी मतदारसंघ जो आहे तो भाजपकडे घ्यावा यासाठी भाजप आग्रही होतं। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्याला साफ नकार दिला आणि खडकवासल्यातनं नवीन उमेदवार शोधायची वेळ जी आहे ती भाजपवर आलेली होती। त्यामुळे तुर्तास पहिल्या यादीमध्ये हा पेचाचा मतदारसंघ जो आहे तो मागे ठेवण्यात आलेला आहे। दुसरा महत्त्वाचा पेच असलेला मतदारसंघ हा कॅन्टोन्मेंटचा आहे। पुणे कॅन्टोन्मेंट जो राखीव मतदारसंघ आहे, जिथून दिलीप कांबळे हे आमदार आहेत। त्यांच्या आधी त्यांचे मोठे बंधू दिलीप कांबळे हे तिथून आमदार होते, माजी मंत्री राहिलेले आहेत। मात्र सुनील कांबळे यांची कामगिरी सुमार दर्जाची असं पक्षाच्या ज्या नोंदी आहेत किंवा जे सर्व्हे करण्यात आलेले होते त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं। नाराजी जी आहे सुनील कांबळेंच्या विरोधामध्ये ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होती। त्यामुळे सुनील कांबळेंना उमेदवारी द्यावी की दिलीप कांबळे यांना उमेदवारी द्यायची याबाबत संभ्रम जो आहे तो कायम होता। जी एक यादी महामंडळांची जाहीर झालेली होती त्यामध्ये दिलीप कांबळेंचं नाव आलेलं होतं। त्यानंतर मात्र सुनील कांबळे यांची उमेदवारी नक्की आहे असं समजलं जात होतं। मात्र तांत्रिक पेचामध्ये ती यादी बिलकुल। वैभव, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आपण बघूयात आता पुढच्या यादीमध्ये पुण्यातील काही नावं जाहीर होतात का। आणखी एक मोठी बातमी आहे, माजी खासदार आणि तळकोकणातील भाजपचे नेते निलेश राणे हे 23 ऑक्टोबरला शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत। कुडाळ मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात असून निलेश राणे यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे। त्यामुळे त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि या निर्णयासंदर्भात कालपासून नारायण राणे यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू होत्या। निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशानं कुडाळ मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार आहेत। निलेश राणे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक विरुद्ध शिवसेना उमेदवार निलेश राणे असा सामना होण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या वरळी इथून शायना एनसी निवडणूक लढवणार आहेत। शिवसेनेकडून शायना एनसी निवडणूक लढवणार असून वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एनसी यांच्यामध्ये ही लढत असेल। वरळीमध्ये हा हाय प्रोफाईल सामना रंगणार आहे। मुंबईतल्या हाय व्होल्टेज मतदारसंघ अशी ओळख असलेल्या वरळी मतदारसंघात हाय प्रोफाईल सामना होणार आहे, शायना एनसी विरुद्ध आदित्य ठाकरे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्यासोबत। उदय, भाजपकडनं म्हणता शायना एनसी या शिवसेनेकडनं म्हणजे धनुष्यबाणावरती निवडणूक लढवणार आहेत, काय एकूणच माहिती? शायना एनसी यांची ओळख ही भाजपच्या नेत्या म्हणून तशीच आहे। मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक जे राजकीय गणित आहेत ते बदलताना आपल्याला पाहायला मिळतात। वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला समजला जातो आणि या बालेकिल्ल्यातून जर निवडणूक जिंकायची असेल तर धनुष्यबाण हेच एकमेव जे आहे ते उत्तर असणाऱ्या विरोधी पक्षासाठी आणि त्यामुळे शायना एनसी यांना धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरती उमेदवारी देण्याची शक्यता जी आहे ती दाट वर्तवली जाते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे हेच इथे उमेदवार असणार आहेत। त्यांच्या मशाल या चिन्हाच्या विरुद्ध धनुष्यबाण हे जर चिन्ह दिलं तरच इथे तुल्यबळ लढत जी आहे ती होणार असल्यामुळे महायुतीकडनं हा एक मताने निर्णय झालेला आहे, तो म्हणजे शायना एनसी
त्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील. त्यांचा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यानंतर त्यांना धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरती वरळी विधानसभेतून उमेदवारी जी आहे ती जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे वरळी विधानसभेमधून मध्ये आपल्याला आता मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे. उदय, धन्यवाद या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी. बबनराव पाचपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी दाखल झालेत. पत्नी प्रतिभा पाचपुते या देखील त्यांच्या सोबत आहेत. बबनराव पाचपुते यांनी सागर बंगला गाठलाय. प्रतिभा पाचपुते यांना भाजपकडून कालच उमेदवारी जाहीर झाली. मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी म्हणून दोघेही आग्रही आहेत आणि यासाठीच पाचपुते दाम्पत्यानं सागर बंगला गाठलाय देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी. भाजपच्या यादीनंतर आता बंडाचं वारं फिरतंय. 19 विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर झालेली नाही आणि मुंबईतल्या 3 आमदारांचा तर पत्ता कट होणार आहे का असा प्रश्न पडतोय. नाशिकमधून देवयानी फरांदे यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपची पहिली यादी तर आली आणि त्याच्यानंतर आता बंडाचं वारं वाहतंय, कारण 19 विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर झालेली नाही आणि त्याचसोबत मुंबईतल्या 3 आमदारांचा देखील पत्ता कट होणार का भाजपच्या असा देखील प्रश्न पडतोय. तर नाशिकमधनं देवयानी फरांदे यांना यंदा उमेदवारी देण्यात आलेली नाही. मनसेची पहिली यादी आज येण्याची शक्यता आहे आणि पुण्यातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी मनसेने केली आहे. याबाबत आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यानंतर काही मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी काही मतदारसंघांसाठी इतर पक्षातील नाराज उमेदवारांच्या नावांची देखील चर्चा करण्यात आली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्यानंतर मनसेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते. दिंडोरी मतदारसंघावरती शिवसेनेनं दावा केलाय. माजी आमदार धनराज महाले दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अशातच महायुतीमध्ये दिंडोरीची जागा शिवसेनेला मिळावी या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. इगतपुरी विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्यामुळे दिंडोरीच्या जागेवर शिवसेनेनं दावा केलाय. त्यामुळे नरहरी झिरवळ यांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. केदार आहेर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात राहुल आहेर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे, जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे केदार आहेर नाराज आहेत. केदार आहेर हे राहुल आहेर यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत. यंदा ते उमेदवारीवरती ठाम होते आणि मागील 2 निवडणुकांना केदार आहेर यांनी राहुल आहेर यांना संधी दिली होती आणि केदार आहेर यांच्यासाठी राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती आणि तसं जाहीर देखील केलं होतं. राहुल आहेर यांनी माघार घेतल्याचं घोषित केल्यानंतरही त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे केदार आहेर नाराज आहेत. तर राजकीय वर्तुळातून अशा काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोतच, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.